नमस्कार मंडळी, म्या रुद्र प्रकाश कोळेकर आज तुमच्या सर्वांच्या समोर एक नाट्यछटा सादर करणार आहे आणि त्या नाट्यछटेचे नाव आहे माझे विठू माऊली. ओ बुवा, गुलाल घ्या, अष्टगंध घ्या. ओ मावशी, हळदी कुंकू घ्या. अहो 5 रुपयालाच पुडी आहे. घ्या की दादा. ओ तात्या, उदबत्ती तरी घ्या. काय म्हणताय? मी या वारीत काय करतोय म्हणजे? अहो तुमच्यासारखं वारीला चाललोय. अहो पंढरीला निघालोय, पंढरीला. आता तुम्ही म्हणाल माझं तिथं काय काम? अहो एवढ्या मोठ्या वारीत दर्शनाला मोकळ्या हाताने जाणार वय? अबीर गुलाल बुक्का नको का? मग ते कोण पुरवणार? म्या हाय की पंढरपुरा पातूर, काळजी करू नका. लय स्वस्त देईन. आणि बरं क्या, म्या फक्त हळदी कुंकू गुलाल अबीर अगरबत्ती एवढंच विकतो. बरं, म्या हे तुम्हाला का सांगितलं? हे तुम्हाला दिसतंय की. कसं आहे, हे काल सगळं दिसत असून तरी पण एक म्हातार बुवा मला विचारतंय, मोबाईल मध्ये टाकाया रिचार्ज कार्ड आहे का? माझ्याकडे नव्हतं, पण सहज विचारलं, कोणत्या कंपनीचं पाहिजे? तो म्हातार बुवा मला म्हणाला, वडापाव. आता माझ्याकडे कुठे वडापाव? त्या म्हातार बुवाला वडापाव म्हणायचं असेल. अहो एका मावशीने तर मला मिश्री आहे का म्हणून विचारलं. लोक इथं देवाला येतात का तंबाखूची मिश्री लावायला? म्हणतात ना, वारी मंदी हौशी गौशी नवशी सगळ्या प्रकारची लोक येतात. काय म्हणताय? त्यातला म्या कोण? खरं सांगतो, विठ्ठलाची अन घेऊन सांगतो, खोटं नाही बोलणार. खरं तर मला वारीत यायचंच नव्हतं. काय का म्हणून विचारता? अहो साळा नाही का बुरणार? मी साळत जातो. काय म्हणताय? मग इकडे कसं आलो? अहो लय मोठी स्टोरी आहे. मला मामा बरोबर जायला या पालखीला बळच लावलं. आता मला सांगा, साळा बुडवून इथं कुणाला येऊ वाटेल? पुढे तर ऐका, माझी आई लय लय कडक बघा. तिने म्हटलं म्हणजे जाया पाहिजे. तसं बाचा बी माझ्यावर लय जीव, पण आई मोर त्याचं काय बी चालत नाही. मग आलो वारीला. अहो गावापासनं चांगलं 2 दिवस चालत आलो. काय म्हणताय? पुढं काय झालं? थांबा तर सांगतो. मामाचं लक्षण का ठीक वाटना. 2 दिवसानंतर तो मला सोडून पळस लागला. पर म्या बी लय बहादूर, मी काय सोडतोय त्याला? आता मला सांगा, या वारीत हरवलो तर कुठं उडकणार? हाय का नाही? पर व्हायचं तेच झालं. मुक्कामाच्या ठिकाणी रात्री झोपताना गेला मला एकट्याला सोडून. सकाळी उठलो तर मामा नाही. मग चालत राहिलो वारी बरोबर. भूक लागली आहे, पोटाला नाही. 2 दिवस उपाशी. आता गावाला जायचे बी पैका नाही. म्हणून या मुलांसारखं
गुलाल आणि अबीरचा बुक्का धंदा सुरू केला. आता म्हटलं आलोयच इथपर्यंत तर घेऊ दर्शन इथायचं. हा, काय म्हणताय? मग गावाला कधी जाणार? अहो जायचं होतं, पण लय विचार केला. तेव्हा कळालं की मामानं मला आईच्या सांगण्यावरूनच मुद्दाम पालखीत आणलं आणि सोडून दिलं. शेवटी सावत्र ती सावत्र आहे. बाची बी लय आठवण येते, पण काय करणार. गावाचं आता टोन बी नाही बघायचं, इकडंच राहायचं. काम केलं की समदम येतं. अशी माझ्यासारखी तर लय पोर आहेत, पण डोक्यात एकच विचार येतो, इतकं काम वाईट होतो मी? तिला बाळ होणार म्हणून मला सोडलं? सावत्र असलो म्हणून काय झालं सांगा ना. मी काय आहे तर खाल्लं नसतं, समधी कामं केली असती. जाऊ द्या, आता परत काय आठवायचं. आता धरणीचे चादर, आभाळाची सावली, अनाथांचे कैवारी माझे ठुमावली. धन्यवाद.